श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, येत्या 9 ऑगस्टला म्हणजे शनिवारी आलेली आहे श्रावण पौर्णिमा आणि प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी जी आहे तर ती येतच असते, परंतु प्रत्येक पौर्णिमे तिथीचं महत्त्व जे आहे तर ते देखील वेगवेगळं असतं। श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमा तिथीला विशेष खास अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण या दिवशी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो। या श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं आणि या श्रावण पौर्णिमेचा प्रारंभ 8 ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी दुपारी 2:12 सुरू होणार आहे आणि समाप्ती 9 ऑगस्टला शनिवारी दुपारी 1:24 समाप्ती होणार आहे। तर उदय तिथीनुसार ही श्रावण पौर्णिमा 9 ऑगस्टला म्हणजे शनिवारी साजरी करायची आहे, परंतु आपल्याला पौर्णिमेचं जे काही सत्यनारायण आहे तर ते 8 ऑगस्टला संध्याकाळी करायचं आहे, कारण या दिवशी पौर्णिमा तिथी ही दुपारी सुरू होत आहे आणि शनिवारी दुपारी ती संपत आहे आणि सत्यनारायण पूजा जी आहे तर ती पौर्णिमेच्या शुभ काळामध्येच करावी असं म्हटलं जातं। म्हणून जर तुम्ही सत्यनारायण पूजा घरामध्ये करत असाल तर मग तुम्हाला 8 ऑगस्टला संध्याकाळी करायची आहे। त्याचबरोबर पौर्णिमेला आपण ज्या काही सेवा करतो किंवा जे काही उपाय करतो तर ते तुम्ही दोन्ही दिवशी करू शकता, काही अडचण नाही। जर तुम्ही 8 ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी हे उपाय करणार असाल तर दुपारी 2:12 नंतर ते शनिवारी संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही करू शकता, कारण शनिवारची पौर्णिमा जी आहे तर ती सूर्यदेवांनी बघितलेली असते, त्यामुळे त्या दिवशीही तुम्ही सत्यनारायण करू शकता, काही हरकत नाही। ज्यांना शक्य असेल त्यांनी शुक्रवारी करा, ज्यांना शक्य नसेल त्यांनी शनिवारी केला तरी देखील चालेल, काही अडचण नाही। त्याचबरोबर या श्रावण पौर्णिमेचं धार्मिक महत्त्व प्रामुख्याने समुद्र देवतेची कृतज्ञता व्यक्त करणे आणि मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांचे समुद्रातील संकटापासून संरक्षण व्हावे यासाठी केले जाते। या दिवशी वरुण देवतेची पूजा करून समुद्र शांत राहण्यासाठी नारळ अर्पण केला जातो आणि म्हणूनच या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं। त्याचबरोबर या श्रावण नारळी पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण देखील साजरा केला जातो, जिथे बहीण भावाचं दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते आणि भाऊ तिला रक्षण करण्याचं वचन देत असतो। या सणाची उत्पत्ती पौराणिक कथेमध्ये असून यामध्ये द्रौपदीने श्रीकृष्णाच्या जखमी बोटाला साडीचा धागा बांधला होता आणि या प्रसंगातून संरक्षण आणि सुरक्षिततेचं प्रतीक म्हणून या सणाची सुरुवात झाली होती आणि म्हणूनच हा संपूर्ण भारतामध्ये अगदी आनंदाने मोठ्या उत्साहाने हा सण जो आहे तर तो साजरा केला जातो। धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि खास शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावशाली उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। तर आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे। हा उपाय तुम्हाला श्रावण नारळी पौर्णिमेला एका नारळाचा हा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय करा। हा उपाय केल्याने सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळेल, घरामध्ये पैसा येईल आणि माता लक्ष्मीच्या कृपेने 7 पिढ्यांचं दुःख दारिद्र्य नष्ट होऊन वर्षभर आर्थिक भरभराट होईल। फक्त 24 तासात घरातील इडापिडा नजर दोष संपेल असा हा नारळाचा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। आणि एक सांगेन माझ्या मित्रमैत्रिणींना, YouTube परिवाराला व्हिडिओ ज्यांना मोठे वाटत आहे त्यांनी स्किप करा, काही अडचण नाही, परंतु कमेंट
बॉक्समध्ये बडबड किंवा असं काही लिहू नका, ज्यांना वेळ नाही ऐकण्यासाठी, कारण आम्हालाही काही यूट्यूबचे नियम असतात, त्यानुसार व्हिडिओची लेंथ जी आहे तर ती ठेवावी लागत असते। तर चला 9 ऑगस्टला या दोन्हीही दिवशी तुम्ही या सेवा करू शकता। जर तुम्ही 8 ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी हा उपाय करणार असेल तर तुम्हाला दुपारी 2 वाजल्यानंतर करायचा आहे, कारण 2 नंतर ही पौर्णिमा तिथी चालू होणार आहे। आणि शनिवारी जर करणार असाल तर मग तुम्ही दिवसभरामध्ये अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता। आपल्या हिंदू धर्मात नारळाला श्रीफळ या नावाने सुद्धा ओळखलं जातं, कारण ते पवित्रता आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं। आणि ही श्रावण पौर्णिमा जी आहे तर तिला नारळी पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं। म्हणूनच या दिवशी शास्त्रानुसार नारळासंबंधित आपण काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात। कोणतेही शुभ कार्य, पूजा किंवा विधी असेल तर त्यांची सुरुवात नारळ फोडूनच केली जाते, कारण ही नकारात्मक ऊर्जा नष्ट करते आणि शुभ कार्याची सुरुवात जी आहे तर ती यशस्वी होत असते। नारळाचा प्रत्येक भाग हा पूजेमध्ये वापरला जातो, म्हणूनच याला कल्पवृक्ष या नावाने सुद्धा बोललं जातं। देवाला नारळ अर्पण करणे म्हणजे हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे, कारण देवाप्रती असलेली श्रद्धा आणि कृतज्ञता ही व्यक्त होत असते। जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, भरपूर दिवसापासून तुमची महत्त्वाची कामं अडकलेली असेल, बऱ्याच वेळा असं होतं की आपलं काम एखादं महत्त्वाचं असतं आणि आपण ते काम पूर्ण होण्यासाठी अगदी अतोनात 100% प्रयत्न करत असतो, परंतु ते काम आपल्याकडून पूर्ण होत नाही। त्या कामामध्ये सतत अडचणी, अडथळे येतात। तर अशी प्रत्येक अडकलेली कामे पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा खूप प्रभावी मानला जातो, त्यामुळे नक्की करून बघा। त्याचबरोबर तुम्हाला सतत पैशाच्या आर्थिक अडचणी असतील, कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्याकडे जर हवा तसा पैसा येत नसेल, पैसा कमवण्यासाठी तुम्हाला सतत पैशाच्या मागे पळावं लागत असेल, तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल, किंवा तुमच्याकडे पैसा येतोय परंतु तो तुमच्याकडे टिकून राहत नाही, म्हणजेच काय तर या ना त्या कारणाने घरातून खर्च होतोय किंवा निघून जात आहे असं तुम्हाला वाटत असेल, त्यामुळे तुमच्यावर एखादं कर्ज झालेलं असेल, त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्तता हवी असेल, तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला भरभरून यश मिळावं असं वाटत असेल, तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा। हा उपाय जर तुम्ही श्रावण पौर्णिमेला केला तर तुमच्या घरातील 7 पिढ्यांची दारिद्र्यता ही नष्ट होईल आणि घरामध्ये अखंड माता लक्ष्मी निवास करेल। आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 ते 3 उपाय जे आहे नारळाचे तर ते सांगणार आहे। जो उपाय तुम्हाला शक्य होईल तो उपाय तुम्ही करू शकता। पहिला उपाय करण्यासाठी तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांची नित्य पूजा करून घ्यायची आहे। धूप दीप अगरबत्ती लावून घरातील वातावरण मंगलमय प्रसन्नमय करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उपाय तुम्ही सकाळी केला तरीही चालेल किंवा दिवसभरामध्ये कधीही करू शकता। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे, ज्यामध्ये नारळ हा डबडब पाण्याचा घ्यायचा आहे। नारळ असा घ्यायचा आहे की आता तुम्हाला जर कोणी ओटीमध्ये दिलेला आहे किंवा भेट म्हणून दिलेला आहे किंवा पूजेमध्ये तुम्ही अगोदर नारळ वापरलेला आहे, असा नारळ तुम्हाला घ्यायचा नाही। तुम्ही स्वतःच्या पैशाने आणि स्वतः तो नारळ खरेदी करून आणायचा आहे। यानंतर तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, कुंकवामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, अगदी चिमूटभर, आणि पाणी टाकायचं आहे, त्याचा गंध तयार करायचा आहे आणि त्या नारळावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिकच्या खाली तुम्हाला श्री हा शब्द लिहायचा आहे। स्वस्तिक कधीही रिकामं सोडायचं नाही, स्वस्तिक मध्ये 4 डॉट द्यायचे आहे, साईडला 2-2 लाईन ज्या आहेत तर त्या ओढायच्या आहे। हा श्री तुम्हाला का लिहायचा आहे। यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे किंवा पिवळ्या रंगाचा एक कपडा घ्यायचा आहे, तो आपल्या देवघरासमोर अंतरायचा आहे आणि त्यावर हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे। आता नारळाची शेंडी जी आहे तर ती देवाकडे राहील अशा पद्धतीने हा नारळ तुम्हाला त्या लाल कपड्यावरती ठेवून घ्यायचा। नारळाला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे। यानंतर तिथे बसून
तुम्हाला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्रम पठण करायचं आहे। 16 वेळा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि 16 वेळा तुम्हाला कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे। यानंतर हा नारळ तुम्हाला त्या लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून घ्यायचं आहे आणि काही वेळासाठी ते तुम्हाला तसंच देवघरासमोरच ठेवायचं आहे। काही वेळानंतर तो नारळ तिथून उचलून घ्यायचा आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला हा जो नारळ आहे तर तो बांधायचा आहे। आता बांधत असताना बाहेरच्या साईडने बांधला तरीही चालेल किंवा आतल्या साईडने बांधला तरी पण चालेल। तुम्ही बऱ्याच जणांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या मुख्य प्रवेशद्वारावरती एखाद्या कपड्यामध्ये नारळ हा बांधलेला तुम्हाला दिसला असेल। हा नारळ जो आहे तर तो पौर्णिमेलाच बांधला जातो, कारण नारळ जे आहे तर त्याला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि पौर्णिमा ही ती माता लक्ष्मीला समर्पित असते। जेव्हा असा नारळ आपण अभिमंत्रित करून मुख्य प्रवेशद्वारावरती बांधत असतो त्यावेळी माता लक्ष्मी ही स्वतःहून आपल्या घराकडे येत असते आणि साई स्वरूपात ती आपल्या घरामध्ये अखंड निवास करत असते। यामुळे आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते, घरामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्या ह्या दूर होतात आणि घरातली जी काही दरिद्री आहे तर ती सुद्धा नष्ट होत असते आणि वर्षभर आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते। म्हणून हा उपाय तुम्हाला एक करायचा आहे। आता या श्रावण पौर्णिमेला करायचा आहे। त्याचबरोबर समोरचा जो उपाय आहे तर तो देखील अतिशय खूप महत्त्वाचा आहे। हा उपाय फक्त आपण श्रावण महिन्यात पौर्णिमेलाच करू शकता, इतर कोणत्याही पौर्णिमेला हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करता येणार नाही। जर तुमच्या आयुष्यामध्ये काही समस्या अडचणी सुरू असेल, सतत तुम्हाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असेल, तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही अतोनात प्रयत्न करत आहे, परंतु तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नाही, प्रयत्नांना नशिबाची साथ मिळत नाही, तर हा दुसरा उपाय तुम्ही करून बघा। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे। हा नारळ देखील चांगलाच घ्यायचा आहे, पाणी असलेला घ्यायचा आहे। यानंतर या नारळावरती जे 3 डोळे असतात ना तर तिथे तुम्हाला थोडंसं पिवळं चंदन जे असतं तर ते लावायचं आहे किंवा लाल चंदन जे आहे तर ते तुम्हाला लावायचं आहे। यानंतर त्या नारळावरती तुम्हाला चंदनाने ओम अक्षर जे आहे, ओम शब्द जो आहे तर तो लिहायचा आहे आणि यानंतर हा नारळ घेऊन तुम्हाला देवादिदेव महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। तुमच्या घराजवळ जिथे कुठे जवळपास मंदिर असेल महादेवाचं तर तिथे जा आणि हा नारळ तुम्हाला सोबत घेऊन जायचा आणि नारळावरील 3 छिद्रांना शंकराचं देवादिदेव महादेवांचा 3 डोळ्यांचं प्रतीक मानलं जातं। जिथे आपण चंदन लावलेलं आहे यामुळे या दिवशी भगवान देवादिदेव महादेवांना असा नारळ जो आहे तर तो अर्पण करून आपली इच्छा मनोकामना जी आहे तर ती देवादिदेव महादेवांना अगदी कळकळीने तळमळीने सांगायची आहे आणि म्हणून तुम्हाला हा नारळ शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे। अर्पण करताना नारळाची शेंडी ही देवाकडे असेल अशा पद्धतीने हा नारळ तुम्हाला शिवलिंगावरती वाहून द्यायचा आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून आपली जी काय मनोकामना आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे। जर तुम्हाला या दिवशी मंदिरात जाणं शक्य नसेल आणि तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर तिथे हा नारळ तुम्ही अर्पण करायचा आहे, परंतु घरच्या पेक्षा मंदिरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती जास्त असते, म्हणून तुम्हाला शक्यतो हा उपाय मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे। यानंतर जेव्हा कधी तुम्ही मंदिरात जाल त्यावेळी नारळ तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन अर्पण करून यायचं। त्याचबरोबर तुमच्या घराजवळ एखादी वाहती नदी असेल, पवित्र गंगा असेल, तिथे सुद्धा तुम्हाला या दिवशी एक नारळ त्या पाण्यामध्ये सुद्धा अर्पण करायचं आहे। बघा, या दिवशी समुद्राची पूजा केली जाते। आपल्या जवळपास समुद्र तर नाही, परंतु वरुण देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिथे कुठे तुम्ही आहे तिथे एखादी पवित्र छोटी मोठी नदी असेल, गंगा नदी असेल तर तिथे एक नारळ हा जो आहे तर तो आवर्जून त्या नदीमध्ये
अर्पण करा, कारण नारळी पौर्णिमा जी असते तर ती समुद्राप्रती आणि जलदेवतेप्रती आदर व्यक्त करण्यासाठी असते। त्यामुळे असा हा जो नारळ आहे तर तो अर्पण करावा। त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये संध्याकाळी कर्पूर होम देखील करायचा आहे। हा कर्पूर होम तुम्ही शुक्रवारी शनिवारी संध्याकाळी करायचा आहे। कर्पूर होम करण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे, त्यावर तुम्हाला 7 भीमसेनी कापुराच्या वड्या ठेवायच्या आहे आणि हा कापूर प्रज्वलित करून तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। आणि यानंतर हा नारळ तुम्ही पिशवीमध्ये बांधून तुमच्या तुम्ही पुढच्या पौर्णिमेला किंवा अमावस्येला परत हा नारळ कर्पूर होम तुमच्या घरामध्ये करू शकता या नारळावरती। किंवा तुम्हाला करायचा नसेल तर तो नारळ तुम्ही एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये किंवा जमिनीमध्ये खड्डा खोदून दाबून टाकू शकता। असा हा कर्पूर होम सुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे। आपण जर पौर्णिमा आणि अमावस्या तिथीला घरामध्ये कर्पूर होम जर केला तर आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा आणि इडापिडा, भांडणे, वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा ही नष्ट होऊन आपल्या घराची, कुटुंबाची, पतीची, मुलांची भरभरून अशी प्रगती होते। तर अशा पद्धतीने तुम्हाला हे नारळाचे उपाय जे आहेत तर ते या श्रावण पौर्णिमेला आवर्जून करायचे आहे। जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल किंवा आता तुम्हाला पिरियड्स असेल तर मग हे उपाय तुम्हाला करता येणार नाही। तर सांगितल्याप्रमाणे हे उपाय जे आहेत तर ते आवर्जून करून बघा। नक्कीच उपायांचा फायदा जो आहे तर तो आपल्याला उशिराने का होईना मिळत असतो। त्याचबरोबर शनिवारी आपल्याला आवर्जून आपल्या घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे आणि दोन्ही साईडला माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी, तिच्या आगमनासाठी आपल्याला दोन्हीकडनं 2 दिवे जे आहेत तर ते आवर्जून लावायचे आहेत। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।